तरी देखील त्याची कमतरता त्याची उणीव या टीमनं भासू दिलेली नाहीये. चांगलं परफॉर्मन्स, चांगलं प्रदर्शन त्यांचं आपण बघत आहोत. तेजस यांच्या सोबतीनं त्यांच्या समेत जयजी भालेराव देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. जयजी भालेराव यांचा विशेष सन्मान जिगरी यार है, यार के लिए जान कुर्बान. आणि तेजस यांच्या सोबतीनं जयजी भालेराव यांचा देखील विशेष सन्मान आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करत आहोत. बॉल हवा आहे. यस, आज जेपी नाहीये, मात्र पराग वॉरियर्स भालुकनं एक वेगळाच दबदबा दत्तकृपा चषकाच्या या तिसऱ्या रजनीमध्ये आपल्या नावाचा उमटवलेला. मात्र समोर आव्हान तगडे आहे, चॅलेंज मोठं आहे. मोरेलेवन पाडाले हा संघ आपण बघत आहोत इन ऍक्शन. तेजजी भालेराव यांचा देखील विशेष सन्मान आपण यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करत आहोत. तेजजी भालेराव यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत. जयेश भालेराव. येस, चला ओपनिंग पेअर रेडी करा लगेचच. पराग वॉरियर्स बालूक जास्त वेळ घेऊ नका. उद्या अंतिम रजनी. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत. मेगा फायनल मध्ये दाखल झालेल्या जगदंब सासने संघ सागर खोटारेने केलेली लाजवाब कामगिरी आजच्या रजनीतील चर्चेचा विषय राहिली आहे. मात्र हा सामना इतका इम्पॉर्टंट आहे, हा सामना तितका महत्वपूर्ण. जयजींचा विशेष सन्मान आपण या दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून संपन्न करत आहोत. सुरेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते. जे जवळचे मित्र आहेत, निकटवर्ती आहेत, तेजस धोबी यांचे. आणि खास करून वाड्यावरून आज ते समालोचक तेजस्वी धोबी यांच्या समेत उपस्थित झाले होते. त्यांनी देखील बरोबरात रजनी क्रिकेटचा आनंद घेतलेला आहे. त्यांचं देखील विशेष आभार आपण व्यक्त करूयात. सामना सुरू झाला मैदानावरती. सध्याच्या घडीला निर्णायक आणि आजच्या तिसऱ्या रजनीतील हा अखेरचा क्वार्टर फायनल बक्षीस पात्र फेरीची लढत. आघाडीसाठी राजेश आणि त्याच्या सोबतीनं नॉस्ट्राकर यांना आपण पहिला चेंडू वेगवान फुलरलेन परफेक्ट वाईड यॉर्कर बरोबर कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी. आणि सध्याच्या घडीला या मॅच मध्ये डॉट गोलंदाज आर के राजेश खंडागलेचा. आजच्या दिवसातील आपण बघत आहोत खास करून रजनीतील निर्णायक लढत सुरू असताना क्वार्टर फायनल नंबर 3 पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधामध्ये मोरेलेवन पाडाल्याच्या दरम्यान. दुसरा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस वर आता फुल टोल वसूल केला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिला तडाखा गणेश विशेच्या बाटमधून 6 धावा. डॉट आणि तदनंतर पलटवार आपण पाहिला त्या ठिकाणी गोलंदाज आर के राजेश खंडागलेच्या विरोधात साकर रेनला बॅटर गणेश विशीकडून. 6 धावा फलक सुरू झालेला आहे. फलकाचा शुभारंभ. ऑन साइडला स्कोअर ऑफ द विकेट. हा फटका देखील लाजवाब आहे. चेसा डीप मध्ये फिल्डरला त्याला बेधून बॉल जाईल स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. पद्धतीनं 10 ऑन बोर्ड. 10 धावा याचबरोबर दाफल कव्हर. बारची लिडिंग आहे. चेंडू मागे. क्षेत्ररक्षक शॉट फॉनलेगला पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना भेदलेलं आहे. एक सिंगल सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील आता यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा 2 धावसंख्या आपण बघत आहोत. पोहोचलेले पुढे ते 12 ऑन बोर्ड. आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीतील अंतिम सामना सध्या सुरू असताना पराग वॉरियर्स भालुकच्या विरोधामध्ये मोरेलेवन पाडाले या दोन टीमच्या दरम्यान.
हेलिकॉप्टर खोदून काढलाय समोर डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्र रक्षक मात्र तो बनून राहील प्रेक्षक त्याला बेतून बॉल स्क्रीनच्या अगदी समोर 4 धावा. बॉटमॅनचा अत्यंत सुंदर आपण बघत आहोत गणेश विषयकडून 5 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 2 चौकार 1 षटकार 1 डबल 16 धाब्याचं त्याचं योगदान सांघिक धावफलक देखील 16 वर मॅच मध्ये आता हवी ठरतीये टीम पराग वॉरियर्स बालुक. चांगला स्टार्ट या मॅच मध्ये करून दिलाय गणेश विषयच्या सोबतीनं. नोसराकर यांना कालुराम विषयला आपण बघत आहोत आघाडीसाठी. स्टील 1 टू गो. उडवल्या समोर मिसामिंग फटका मिड ऑफ द क्षेत्ररक्षक पाठमोरा मात्र त्याला जजमेंट करता आलं नाही. अनुमान अंदाज त्याचा चुकला. 2 धावा आलेल्या धावफलक आपण बघत आहोत पहिल्या ओव्हरची अंती 18 धावा धावफलकावरती 18 ऑन बोर्ड. पण तो सांगतात इट्स अ नो 1 शॉट. येस 1 शॉट सिग्नल. सो 17 धावा धावफलकावरती असतील. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. स्टेडी स्टार्ट फ्रॉम स्कीपर. कर्णधाराचा जबरदस्त प्रारंभ या डावामध्ये आपण बघत आहोत. आगाच बघत आहोत गणेश विशेष 8 चेंडू 17 धाव्याचं त्याचं योगदान. 2 चौकार 1 सिक्सर 1 डबल 1 सिंगल त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेले. धावफलक 17 वरती कालुराम विषय ऑन स्ट्राईक. सेकंड ओव्हर षटक दुसरं. मागच्या मॅच मध्ये ज्याची जबरदस्त ऑलराऊंडर कामगिरी स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक ज्यांना टाकलं तो के करण खंडागले सध्या गोलंदाजीसाठी. दुसरं षटक सध्या सुरू होत आहे. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड. लाईन मिस केली कालुराम मिशन आणि बॉल ऑफ स्टिकला धडक मारले. पहिलं सुयश 17 वरती पहिला धक्का. षटक 17 या आकड्यावरती आपण बघत आहोत. पहिला झटका बसलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम पराग वॉरियर्स बालुकला. न्यू बॅटर केतन आणखी एक लेफ्ट हँडर बॅटर सध्या जॉईंट होतोय नंबर 3 या पोझिशनवर. टॉप ऑफ द ऑर्डर खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला करण खंडागले संकट मोचक आहे. तारणार आहे मोरे 11 पाडालेचा आणि महत्वाच्या मॅच मध्ये जसा तो गोलंदाजीसाठी आला त्यांना स्पेल मध्ये पहिला धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या मोरे 11 पाडालेसाठी. हे पहिलं शिवश. नो बॅटर ऑन स्ट्राइक केतन लेफ्ट हँडर बॅटर. स्कोर 17 लेफ्ट हँडर बॅटर केतन सध्या स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल पंच केला समोर. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर सेट आहेत. थोडीशी मिसफिल्ड मिस्टेक. एक सिंगल सेकंडचा कॉल आणि तो देखील आपण बघत होता आता यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेला. 2 धाब्याला धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावर. निर्णायक 4 ओव्हरची मॅच 4 षटकांची लढत आपण बघत आहोत. दत्तकृपा चषकाचं हे भव्यदिव्य आयोजन आणि आजच्या 3ऱ्या रजनीतील हा शेवटचा सामना. क्वार्टर फायनल बक्षीसपात्र फेरीची लढत. फुल टॉस मिस टायमिंग. तसं मिडल करू शकले नाही. एकच धावसंख्या सिंगलला सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचलेली ती 20 धाव्यास बरोबर धावफलकावर. लेफ्ट हँडर बॉलरच्या अँगेस लेफ्ट हँडर बॅटर. ही रणनीती चांगली होती पराग वॉरियर्स बालुकची मात्र संधीचा फायदा संधीचं सोनं करता आलं नाही त्या ठिकाणी बॅटर केतनला. एक सिंगल. स्कोर 20 या आकड्यावर. ऑन स्ट्राइक गणेश विषय. इज अ स्कीपर विल सेव. आज JP जयेश मोरे काही कारणास्तव टीम सोबत जॉईन नाही मात्र त्याची कमी त्याची कमतरता त्याची उणीव
पराग वॉरियर्स बालुकनं बासू दिलेली नाही आहे. क्वालिटी क्रिकेट असताना खेळलेलं आहे, मात्र समोर तगडं आव्हान आहे मोरे 11 पाडालेच. बागफुटूर आले, हुक केला, स्कोर लेगला क्षेत्ररक्षक तो बनून राहील फक्त दर्शक. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. सुपर फ्लॅटेड पार्लल फटका, समांतर फटका, साधावा. बघत आहोत साना फ्लाय झालाय. जशी स्ट्राईक रोटेट झाली, गणेश विषयकडे स्ट्राईक आले, त्यांना बॉल वरती आक्रमण केलेलं आहे, हवाई हल्ला केलेला आहे. साना धावफलक पराग वॉरियर्स बालुकचा 26. 26 धावा याचबरोबर धावफलकावर. चला बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी, बॉल पोचवा लगेचच. सव्वीस धावा धावफलकावरती 26 ऑन बॉल. 7 बॉलमध्ये धुवाधार 23. 23 धाब्याचं योगदान या मॅच मध्ये देत असताना आपण बघत आहोत गणेश विषयला 330 या मॅच मध्ये त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. कॉलड्रॉम विशेष स्वसात माघारी परतला जरूर, मात्र केतनच्या सोबतीने आता डाव त्यांना पुन्हा एकदा सावरलेला आहे. मॅच मध्ये वापसी झालेली आहे पराग वॉरियर्स भालुकची. 26 धावा धावफलकावर 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, स्टील 2 टू गो. अजून 2 चेंडू बाकी आहेत. सामना स्टार्ट करायचा, रिदम ब्रेक करू नका, लक्ष सुद्धा. फुलटॉस कव्हर्सला वळवलाय, प्रॉपर प्लेसमेंट. लॉंग ऑफचा फिल्डर थोडा दूर वाईड आहे, जोपर्यंत पोहोचताय डीप मधून. स्वीपर कव्हरला धावा आपण बघत आहोत मिळाल्या आहेत त्या 2 आणि 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 28-28. मॅच बॉल रिटर्न आलेला आहे सर. मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करा. स्कोर 28. 28 धावा याचबरोबर धावफलकावर. मिसटायमिंग फटका, चेंडू उंचीमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चांगला झेलाचा संबंधित होतोय. मॅचची प्राइज विकेट. गणेश विषय माघारी परतलाय 28 वरती. हा धक्का दुसरा. धावसंख्या स्कोर केली जाईल. निर्णायक तिसऱ्या चेंडू खलील शेख. पहिलाच बॉल स्विंग या मिस. चांगल्या टप्प्यावरती अचूक गोलंदाजी. वेगानं त्या ठिकाणी परास्त केलं, बीट केलं आणि धावसंख्या दाफलकावरती सध्याच्या घडीला आपण बघत आहोत स्थिर 28. 28 धावा दाफलकावर. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. बरोबर नियंत्रित गोलंदाजी खलील शेख करतातच पापाची. स्कोर स्थिर. दाफलक 20 घेत असताना 28 दाफलकर. गणेश विषय जसा बाद झाला, दाफलकाचा वेग थोडा मंदावलाय, दाफलकाची गती थोडी संत झाली आहे.
सलगचे 2 चेंडू निर्धाव. बाटची कडा, चेंडू मागे, फाईन लेगला बेदलं. थर्ड मॅनचा फिल्डर बॅकअप साठी पोचला. व्हेरी गुड फिल्डिंग. काय सुंदर बॅकअप दिलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नौसराकर एंडला अनाटाई सुरू होता आणि धावचीच्या स्वरूपात आता केतनला माघारी परतावे लागेल. 29 ला तिसरा फलंदाज बाद. अडालेचा 29 धावा दाफलकर 3 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर ऑन स्ट्राइक. स्विंगिंग यॉर्कर, क्लीन बोल्ड. चारोखाने चित केले जगदीशला. टो क्रशर यॉर्कर बरोबर लेगस्टिक उखाडली आहे. चौथा झटका. डावाला जणू काय ग्रहण लागलेलं आहे. तू चल मी आया अशी परिस्थिती. आणखीन एक झटका आता दिलाय तो खलील शेख. अर्थातच पापानं इकॉनॉमिकल कामगिरी या षटकामध्ये त्याची अवघी 1 धाव त्यानं खर्च केलेली आहे आणि महत्वपूर्ण विकेट आता जगदीशची त्यानं कॅरी केली आहे. त्यासोबत धावबाद मागच्या चेंडूवरती होताना आपण पाहिलं ते बॅटर केतनला. न्यू बॅटर विकास सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राइक. स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो. विकास आणि त्यांच्या सोबतीनं अशोक हे 2 बॅटर ऑन ग्राउंड आहेत. परिस्थिती थोडीशी विपरीत आहे सध्याच्या घडीला पराग वॉरियर्स बालुकसाठी. मात्र अशा विपरीत परिस्थितीमध्ये या 2 फलंदाजांना मात द्यावी लागेल. 29 धावा दाफलकर. निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत. निर्णायक महत्वपूर्ण षटक कॅप्टन संघनायक संघ कर्णधाराचं आणि काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीची कामगिरी या षटकामध्ये त्यांना केली आहे. ला 4 फलंदाज बाद. ड्राईव्ह केल्यासमोर स्ट्रेट बॅटनं कार्पेट शॉट ऑफर केल्या. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, गॅदरिंग जमला नाही. कलेक्शन खराब गोलंदाजाचं. सहजतेनं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकर होती 31. आतापर्यंत 31. स्टील 1 टू गो. निर्णायक हेच चेंडू आता आपण बघत होतो या 17चा बाकी आहे. निर्णायक 3ऱ्या ओव्हरचा बाकी. खलील शेख इकॉनॉमिकल कामगिरी करतायत. अवघ्या 3 धावा त्यानं दिलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण विकेट जगदीशची त्यानं कॅरी केलेली आहे. खोदून काढलाय समोर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला. इन ऍक्शन आपण बघतो. दुसऱ्या धावेचा कॉल विकेट किपर एंडला आला आणि तोपर्यंत दुसरी धाव आता तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली. षटकाची संख्या षटक 3 संपली. 11.00 धावेची धावगती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा दाफलकर पराग वॉरियर्स बालुक कडून. मोर 11 पाडालेच्या विरोधात पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना. तेहतीस धावा याचबरोबर दाफलकर. अंतिम अखेरचं निर्णायक षटक पहिल्या डावाचं. चला चित्रशन लगेच सज्ज करायचं. टीम मॉडेल बंद करा. मोर 11 पाडाले लक्ष सुद्धा. क्षेत्रशन लगेच सज्ज करा. जास्त वेळ घेतात. मोर 11 पाडाले लक्ष सुद्धा. दीपक निर्णायक शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी स्क्रीन इन कडून. ऑन स्ट्राइक आपण बघत आहोत अशोकला. त्याच्या सोबतीनं विकास आहेत.
तेहतीस धावा उभारले. अंतिम षटक सध्या सुरू होत असताना पहिला बॉल लोवो फुलटॉस दिशा दिली ऑन साइडला. एक सिंगल पूर्ण, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. वेगवान थ्रो करण्यात आलेला विकेट किपर एंडला. धावसंख्या एका धाव्याच्या मदतीने आपण बघत आहोत पोहोचलेले पुढे 34. 34 धावा दाफलकर. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. मात्र खलील शेखने केलेली वापसी कमबॅक त्याच कारणास्तव स्ट्रगल आता डावामध्ये सुरू आहे. धावांसाठी संघर्ष सुरू आहे तो पराग वॉरियर्स भालुकचा. 34 धावा दाफलकर. स्विंग आणि मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू हलकासा टॉस झाला तर नंतर एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना पाठीमागे विकेट किपर कडे निघून झाला. डॉट चेंडूची झाले सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. दाफलक स्थिर. 34 धावा दाफलकर. स्टील 4 मोर डिलिव्हरीज लेफ्ट. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत निर्णायक पहिल्या 17चे. फुल टॉस. विकेट किपर बीट झाला. फायनल देखील बीट झाला. सिग्नल आला पंचांचा. वाईडचा दुसऱ्या धावेचा कॉल. कॅज्युअल अप्रोच. लेझी अटेम्प्ट फिल्डिंग करणाऱ्या मोरेली पण पाडालेचा बॉल हातामध्ये सेवला. शॉर्ट फायनलचा फिल्डरनं संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं आपण बघत आहोत आता करण्यात आलेलं आहे. 2 धावा आल्या. त्याचबरोबर वाईडची एक. टोटल 3 धावा. धावसंख्या दाफलकरवरती एक्स्ट्रा 3 धावेनं 37. 37 धावा. सदतीस धावा दाफलकर. वेगवान चेंडू बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्यात आलेल्या फुल लेंथवर कॉइन बॉक्स डिलिव्हरी आणि मागच्या एक्स्ट्रा 3 धावेनंतर कमबॅक गोलंदाज दीपक कडून. दाफलक स्थिर. 37 धावा दाफलकर. असं वाटलं होतं 60+ धावसंख्या उभा राहील. ज्या वेगानं गतिमानता दिली होती गणेश विशेने दाफलकाला, मात्र एकाही फलंदाजाला मॅच मध्ये योगदान आता देता आलेलं नाही. फुलटॉस बॉल. बैठक स्ट्रोक इम्प्लिमेंट केला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. बसीर शेख एक सिंगल. धावसंख्या आपण बघत आहोत सिंगल धाब्याच्या सोबतीनं 38. 38 धाबा याचबरोबर दाफलकर. स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्राचे. पहिल्या डावाचे पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी सेट होईल पराग वॉरियर्स भालुक कडून विरोधामध्ये खेळणाऱ्या मोरे 11 पाडाले क्रिकेट संघासाठी. इट्स अ वाईड पण जो सांगतायत एकदा वॅड होईल. वाईडच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा एका धावेनं आपण बघत आहोत. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून वाईट साठी. थर्ड अंपायरची मागणी आता केलेली वाईट साठी. हा रिव्ह्यू आहे बॉलिंग करणाऱ्या टीमचा. इट्स अ फार डिलिव्हरी नॉट अ वाईड. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डीआरएचा चांगला वापर फिल्डिंग करत असताना मोरे 11 पाडाले कडून. दाफलक स्थिर. 38 धावा दाफलकर. स्टील 1 टू गो. निर्णायक अंतिम अखेरचा चेंडू आता शिल्लक आहे. मागच्या 2 षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी चांगला कमबॅक झालाय ते मोरे 11 पाडालेचं. अंतिम चेंडू पहिल्या सदराचा. आतली कडा चेंडू तिथे दिसला. धावाची संधी नॉनस्ट्रायकर एंडला आणि त्या संधीचं सोनं आणखीन एक झटका. पहिला डाव संपला. 17 धाब्याची सुरुवात होती मात्र 38 वरती रोखलेलं आहे पराग वॉरियर्स भालुकला. आणि आता निर्णायक द्वितीय सत्रात 39चं लक्ष क्वार्टर फायनल मध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये मोरे 11 पाडाल्याच्या समोर 39 फॉर विन.
निर्णायक द्वितीय सत्रामध्ये ओपनिंग पेअर रेडी करा. मोरे 11 पाडाले क्षेत्रशी सज्ज झालेले पराग वॉरियर्स बालुकचं. येस, बॉल द्या मॅनेजमेंट कमिटी फर्स्ट ऑफ ऑल. चार ओव्हरमध्ये 39, 39 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. आपण बघत आहोत आज आज रेग्युलरली आर के राजेश खंडागले आणि त्यांच्या सोबतीनं के करण खंडागले. 39 धावेचं लक्ष. पहिलं षटक 17 धावा, दुसरं षटक 11 धावा, 2 षटकात 28 होत्या. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकात अनुक्रमे फक्त 5-5 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच कारणास्तव या मॅच मध्ये आपण बघत आहोत वापसी झालेली आहे पहिल्या सत्रात मोरे 11 पाडालेची. चार ओव्हरमध्ये 39, 39 धावेची आवश्यकता. क्षेत्रशे सज्ज करा पराग वॉरियर्स बालुक गणेश अँड ऑल टीम. ओपनिंग पेअर रेडी झालेली आहे. भूमिकेमध्ये 39 लक्ष. पहिलं षटक पॉवर प्लेचं. कालराम विशेल आपण बघत आहोत गोलंदाजी करता. 24 बॉल 39 धावा आहे समीकरण या मॅच मध्ये. पहिलाच बॉल बागफुटवर आले, कट केला कबा पॉइंटला. एक वेगवान सिंगल पूर्ण करण्यात आलेली. एका पंचांकडे प्रश्न विचारला आणि पंचांनी आता विथ हेल्प ऑफ DRS थर्ड अंपायरला इन्व्हाइट केलेलं आहे. नाव यशस्वीरित्या पूर्ण झाले की नाही पॉपिंग क्रीज मध्ये करण खंडागले सुखरूप परतला आहे. नॉट आउट. बॅट्समन इज सेफ. बरोबर स्टम्पच्या जोडीला बॅट ड्रॅग झालेली आहे. करण खंडागले सेफ आहेत. एक धाव आणि एका धावेनं डाव आता आपण बघत आहोत सुरू झालेला आहे तो मोरे 11 पाडालेचा. 39 लक्ष होतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकर याला लेफ्ट हँडर के करण खंडागले. सॉफ्ट हँडरली दिशा देण्याचा प्रयत्न. व्यवस्थित स्ट्रोकचं चयन नव्हतं, निवड नव्हती, गॅप एक्झिक्यूट वेधू शकले नाही. डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. 22 चेंडू 38चं समीकरण. वातावरण थोडंसं दमट अशा दमट वातावरणात यावा देखील मुबलक आहेत, पुरेशा आहेत. मात्र गोलंदाजी तशी भेदक करावी लागेल. शॉर्ट बॉल बॅकफुटर झाले. पूल करत असताना बॉल पाठवलाय ऑन साइडला मिड विकेट रिजनला. फिल्डरचं जजमेंट चुकलं. कॅच ड्रॉप आणि तदनंतर त्याच्या दोन्ही हातांमधून बॉल फरार झालाय. चौकार आहे की षटकार त्यासाठी कन्फर्मेशन आता ऑनफिल्ड अंपायरनं विचारलेलं आहे टेक्निकल टीमकडे.
वस वन बाउन्स वरती रोप चौकार आहे. धावसंख्या दाफलकरवरती 4 सडकली पुढे 5 ऑन बोर्ड. 5 धावा दाफलकर. स्विंग अँड मिस विकेट कीपर बीट शॉर्ट थर्डमॅन बीट लॉंग्स ऑफ रिझनला नशिबाच्या या लकी 4 धावात आलेल्या आहेत. नशिबानं दार ठोठावला आणि बाईच्या स्वरूपानं आलेला आहे हा निर्णायक चौकार. कशा के होणार परंतु धावा येणं गरजेचं लाभदायक आहे. मोरे 11 पाडण्यासाठी त्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. 9 धावा दाफलकावरती 20 चेंडू 30चं समीकरण. बाटची कडा आणि विकेट किपरनं पकडलाय आता जेल. तर ते शेवटी कमबॅक काल रमेशचं करेन खंडकले माघारी परतलाय 9 वरती पहिला धक्का. मानाजी भावार्थे लाडके अतिथी उपस्थित झालेले आहेत. आजच्या रचनेतील अंतिम सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी त्यांचं देखील दत्तकृपा चषकाच्या वतीनं आपण करूयात वेलकम. न्यू बॅटर्स होता कॅप्टन संघ नायक खलील शेख सध्या बॅटिंगसाठी. मानाजी भावार्थे उपस्थित झालेले आहेत. या आपण व्यासपीठावरती दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक सहस्नेय सरचे स्वागत. 9ला सध्या 1 लॉस 19 बॉल. आता समीकरण 30 धावसंख्येचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. करण खंडागलेचा स्टार्ट जबरदस्त होता मात्र त्याला माघारी धाडलेला आहे. विकेट किपरचं चांगलं बाकअप आलं सांघिक शिवश पराग वारिस भालुकला. उडवण्याचा प्रयत्न समोर मिस्लामिक फटका चेंडू उंचाईमध्ये जजमेंट क्षेत्ररक्षकाचं चांगलं राहिलं आणि आणखीन एक झटका आता बसलाय. सलगचा दुसरा. टीम मोरे 11 पाडलेला खलील शेख पापा परततोय माघारी. आपण बघतो आहोत फिल्डर विकासचं निर्णायक 2 धक्के. चांगला स्टार्ट मिळाल्यानंतर सलगच्या 2 चेंडू दिलेले आहेत. न्यू बॅटर बाला खंडागले सध्या खेळण्यासाठी ऑन विकेट नंबर 4 या पोझिशनवर. पहिलं षटक संपलं. 9 धावा दाफलकावरती संमिश्र स्वरूपाचे षटक. समीकरण आपण बघत आहोत सध्याच्या निर्णायक घडीला. अठरा चेंडू 30 धावेचं समीकरण. 10.00 धाब्याची आवश्यक धावगती. रिक्वायर्ड रन रेट ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत राजेश खंडागलेला. पहिलाच बॉल गणेश विजयच्या विरोधात आक्रमण केलंय. बॉल पाठवलाय ऑन साइडला आणि काय जबरदस्त जेल संबंधित केलाय. असं वाटलं होतं एका वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल मात्र पहिल्या टेमध्ये हवेमध्ये सूर लगावला. बॉल आतमध्ये ढकललं तदनंतर स्वतःवरती कंट्रोल नियंत्रण ठेवलं ते क्षेत्ररक्षकानं आणि चांगला झेल आता संबंधित केला. व्हॉट अ स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर एफर्ट इनटू द डीप मिड विकेट एरिया. फलंदाज बाद. अशा पद्धतीनं फिल्डिंगचं जर स्टँडर्ड जपलं पराग वारियस भालुकनं तर चिंता वाढेल, टेन्शन वाढेल मोरे 11 पाडालेचं. जयेश मोरे जेपी यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलेले पराग वारियस भालुकला. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. 17 चेंडू 30चं समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत. बॅलन्स आहे. 9 वरती तिसरा झटका. न्यू बॅटर बसीर शेख सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. 17 चेंडू 30 हे समीकरण. पहिल्या बॉलवरती विकेट गोलंदाजाला मिळाली परंतु त्यामध्ये योगदान होतं ते क्षेत्ररक्षकाचं. वेगवान फुलर लेथ लाऊड अपील बरोबर मिडल आणि लेक्सिक वरून चेंडू आपण बघत आहोत. पाठीमागे विकेट किपर कडे गेलेला
धावसंख्या धावफलकावरती स्थिर 9 धावा धावफलकावरती. रिप्ले मध्ये आपण बघत आहोत वेगवान फुलर लेन बरोबर दोन्ही पाण्यामधून ब्लॉक केलं बसीर शेखला. 16 चेंडू 30 हे समीकरण. बॅकफुटवर आले समोर लॉफ्ट करतात एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून खेळलेत. क्षेत्ररक्षकाला चेस आहे. फायनली सीमारेषेच्या नजदीक चांगली फिल्डिंग 2 धावा त्या ठिकाणी सहजतेनं पूर्ण होत असताना 2 आपण बघत आहोत. धावफलक पोहोचलेलं आहे ते 11 या आकडावरती. 15 चेंडू आता मॅच मध्ये बाकी आहेत. 15 चेंडूत विजयांसाठी 28 धावेची आवश्यकता. बाटच्यातली कडा चेंडू स्लाइस होतोय. इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आणखीन एक सिंगलच्या जोरावर टीमची टोटल मोरेलेवन पाडाले संघाचं सांघिक धावफलक आपण बघत आहोत 12 या आकडावरती. 14 चेंडूत आता विजयासाठी आवश्यकता 27 धावेची. 27 रिक्वायर्ड फॉर विक्टरी इन रिमेनिंग 14. लोवो फुल टच बॉल लॉफ्ट केला समोर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या बरोबर मदर वन मॉस वरती रोब स्क्रीनच्या समोर खेळत आहेत. 4 धावा. बरोबर स्क्रीनच्या समोर खेळत आहेत. प्रॉपर टायमिंग विथ प्रॉपर प्लेसमेंट अँड प्रॉपर गॅप शॉट सिलेक्शन फ्रॉम बाळा. 4 ना धावफलक 16. 13 चेंडू 23 हे समीकरण. फ्रँकफुट पुढे आणला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला आणि इट इज फ्रॉम लेग बाईज. आणखीन एक सिंगल आणि त्या सोबतीने षटकाची झाले सामता. दुसरा षटक कंप्लीट. 17 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 11.00 धाव्याची आवश्यक धावगती. आवश्यकता 22 धाब्याची. 12 चेंडू 22. दरम्यान बॉलिंग मार्क वर तयार होत असताना 12 चेंडू 22. पहिलाच बॉल फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. स्टेप आउट खेळतायत. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफिल्ड मिस्टेक. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आता बालाला यश आलेले. 2 आपण बघत आहोत धावफलक पोचते पुढे 19 आकडावर. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये आता विजयाचं समीकरण आहे ते 20 धावेचं. 11 बॉल अँड 20 रिक्वायर्ड रिमेनिंग फॉर विक्टरी. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. वाडा शॉट क्रॅकिंग अँड पॉवर बॅक हिट. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे डावाला कलाटणे देणारा महत्वपूर्ण निर्णायक संघर्षमय षटकार आलेला आहे तो बॅटर बाळाच्या बॅटमधून. आणि तदनंतर 6 हे धावफलक आता आपण बघत आहोत. टीम मोरेलेवन पाडालेचं पोहोचलंय. फ्लाय झालंय ते 25 धावा धावफलकावर. समीकरण पूर्णपणे या 6 खुलं केलेलं आहे. बालानं चांगले बॅटिंग या मॅच मध्ये. 4 चेंडू आपण बघत आहोत. इंडिव्हिज्युअल 12 धावेचं योगदान. समीकरण इक्वेशन 10 चेंडू आणि आता आवश्यकता 14 धावसंख्येची. 10 बॉल 14. रिनाक क्षणाला केतनच्या विरोधात हा आक्रमक फटका. विस्फोट घडवलेला आहे बालानं. लाईन आता चांगले बरोबर वाईड यॉर्कर ऑफ स्टंप वरून हलकासा बाहेरच्या बाजूला चेंडू राईज झाला. निर्धाव चेंडू कमबॅक. वापसी लगेचच केलेली केतननं. स्टेप आउट झाले. फ्रंट लेग पुढे आणला. ड्राईव्ह करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. थ्रो थोडा वाईट आला. चांगला तालमेल 2 बॅटरच्या दरम्यान. काय कॉन्फिडन्स रनिंग सध्या सुरू आहे. 2 धावा धावसंख्या 2 आपण बघत आहोत पोहोचलेले. 27 27 धावा धावफलकावरती. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये
विजयासाठी आता 12 धाब्याची आवश्यकता. 8 बॉल 12. मिस्टर मिंग लिडिंग ए चेंडू उंच मध्ये बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक ज्यानं पकडला सुंदर झेल आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालंय. झाली वापसी टीम पराग वॉरियर्स बालुकची. महत्वपूर्ण विकेट बाळा माघारी परतलाय. 7 चेंडू आता समीकरण 12चं 7-12. समीकरण या मॅच मध्ये आता बॅलन्स राहिलेल्या 12 रंग जरूर भरले होते, मात्र त्याच्या फलंदाजीचा भंग आता केलेला आहे तो केतन. 7 चेंडू 12. न्यू बॅटर सिनियर राजेश सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक. 7 बॉल अजूनही विजयासाठी 12 धाब्याची आवश्यकता. थोडं फास्ट केला पराग वॉरियर्स बालुक. स्विंग अँड मिस डॉट बॉल. कमबॅक टोटली झालेले पराग वॉरियर्स बालुकचं निर्धाव चेंडूची सांगता. महत्वपूर्ण षटक ज्यामध्ये महत्वाची विकेट आली ती बालाची. आणि या मॅच मध्ये आता समीकरण इक्वेशन 6 चेंडू कंपल्सरी चेसा रूल टुर्नामेंटचा. विजयासाठी आवश्यक धावसंख्या 12. 6 बॉल 12. मागचा सामना देखील काय जबरदस्त रंगला होता. आई गावदेवी खाटेकराने त्यांच्या विरोधामध्ये मोरालेवन पाडाले या दोन टीमच्या दरम्यान काही कडू स्मृती आहेत. मात्र आता 6 चेंडूत 12 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात पराग वॉरियर्स बालुकच्या विरोधामध्ये. टीम मोरालेवन पाडालेला बसीर शेख ऑन स्ट्राईक ज्याला आता मॅच मध्ये संधी निर्माण झाली आहे मॅच विनिंग नॉक साकारण्याची. अंतिम षटक जगदीश गोलंदाजीसाठी. निर्णायक षटक डावाचं 4थं आपण बघत आहोत. सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना दत्तकृपा चषकाच्या 3ऱ्या रजनीवरती कुठला संघ आपलं नाव कोरेल, कुठल्या टीमचं वर्चस्व राखलं जाईल त्यासाठी हे 6 बॉल महत्वपूर्ण आहेत, निर्णायक आहेत. 6 चेंडू 12. जगदीश बॉलिंग मार्कवर. 6 बॉल 12ची आवश्यकता. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळायचा प्रयत्न. कट करायचं होतं, नाही जमलं. टायमिंग करू शकले नाही त्या ठिकाणी बसीर शेख. आणि पहिला चेंडू आलाय डॉट. 5 चेंडू विजयासाठी आता आवश्यकता 12 धाब्याची. 5 बॉल 12. बॅकफुटवर आले शॉर्ट बॉल. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक शेट होता, त्यानं सोडलाय झेल. आणि मॅच मध्ये आता धावचीची शिकार होईल का ती झाली. फलंदाज धावबाज झाला, मात्र बसीर शेखला जीवदान मिळत आहे. ही प्राइज विकेट आहे मोरालेवन पाडलेसाठी. धावफलक 28 वरती. 5वा फलंदाज आपण बघत होता आता माघारी परतलेला आहे तो मोरालेवन पाडालेचा. आणि सामना 4 चेंडू आता 11 वरती. 4 बॉल 11. आपण बघत आहोत कुर्लेकला ड्रॉप करण्यात आलेला आहे. त्यावरती बसीरला जीवदान मिळत आहे. पाहिजे त्याचा मोबदला कशा पद्धतीने आता मैदानामध्ये मोजला जाईल. 4 चेंडू 11. हे समीकरण न्यू बॅटर आपण बघत आहोत नॉन स्ट्रायकर एंडला. दीपक. 4 बॉल 11. मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेईल का बसीर. बॅकफुटवर आले. ओव्हर द बॉलर रेड खेळतायत. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. सेट बॅटनं पंच केला. एकदा पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा कॉल. बॅकअप खराब आलं गोलंदाजाचा. त्याच कारणास्तव आपण बघत आहोत 2 धावा आता सहजतेनं पूर्ण करण्यात आलेल्या. 2 धावफलक 30 धावा धावफलकावरती. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता मोरालेवन पाडाले क्रिकेट संघाला विजयासाठी 9 ची आवश्यकता. 3 चेंडू 9. बॅकफुटवर आले ऑन साइडला. मिड विकेटला फटका आता फसला. व्हॉट अ कॅच. स्टडिंग अँड स्पेक्टेक्युलर टेकिंग कॉन्फिडेंटली बाय गौरव.
हा महत्वपूर्ण धक्का बसतोय टीम मोरे 11 पाड आलेला. समीकरण महत्वाच्या क्षणाला ही विकेट आता आलेली या मॅच मध्ये पराग वॉरियर्स बालुक साठी प्राइज विकेट. बसीर शेखची गौरवचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 9 धावा आहे. समीकरण न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत सचिनला. हा बॉल आता फार निर्णायक आहे बॅटिंग करणाऱ्या मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. 2 चेंडू 9 धावा. मॅच डिसाइडेड बॉल. सामन्याचा निकाल घोषित करणारा चेंडू. 2 चेंडू 9. 2 चेंडू 9. इथनं आला बॉल डॉट. आणि आजच्या रजनीवरती आता अधिराज्य गाजवण्यासाठी संघ सज्ज झालाय तो पराग वॉरियर्स बालुक. 1 चेंडू आवश्यकता 9 धावेची. विजय अगदी दृष्टिक्षेपात आणि मॅच विनिंग मुवमेंट. तिसरी रजनी दत्तकृपा चषकाची पराग वॉरियर्स बालुकच्या नावावर. जगदंबा सासने तर सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे संघ पराग वॉरियर्स बालुक आणि विजय